महत्वाची बातमी आहे। अजित पवार यांनी सोबत येण्याकरता मंत्रिपदाची ऑफर दिली। अनिल देशमुखांचा लोकशाही पॉडकास्ट मध्ये हा गौप्यस्फोट आहे। हवं ते मंत्रिपद देण्याची अजित पवारांकडून ऑफर देण्यात आली। अजित पवार यांची ऑफर देशमुखांनी नाकारली असं सुद्धा त्यांनी पॉडकास्टमध्ये म्हटलंय। भाजप सोबत जाण्यासाठी अजित पवार यांची ही ऑफर होती। ऐकूया आपण अनिल देशमुख लोकशाही पॉडकास्टमध्ये नेमकं काय म्हणतायत या संदर्भात। दादांकडून तुम्हाला ऑफर होती। आता जेवढे आमदार जास्ती आले तेवढं चांगलंच आहे ना। जेवढे जास्ती आमदार आहे ना ते चांगलं आहे। त्यातले आता सिनियर आमदार आले तर अजून चांगलं आहे। पण इतर सहकाऱ्यांची तुम्ही चर्चा केली, जसं आता छगन भुजबळांसारखे जे नेते जे अनेक वर्षे पवार साहेबांचे निकटवर्ती म्हणून मानले जातात ते त्यांच्यासोबत गेले, ही सगळी मंडळी, त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा कधी केली का? त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला? हो, आता कशाला हे सगळ्या दुनियाला माहीत आहे की हे सगळे आमचे जे सहकारी सिनियर सहकारी होते, आमचे छगन भुजबळ असतील, हे सगळे सिनियर सहकारी होते। वळसे पाटील कशामुळे गेले सगळ्यांना माहिती आहे ना, मी कशाला सांगू त्याच्याबद्दल। पण मग तुम्हालाही ते ऑप्शन होतं ना, तुमच्यासमोर ते ऑप्शन होतं की जे त्या कारणासाठी गेले त्यांच्या आधी केसेस। माझा जो छळ केला, ज्यांनी छळ केला त्याच्यावर जाऊन बसणार। ज्यांनी माझा छळ केला त्यांच्यासोबत जाऊन बसणार असा सवाल उपस्थित करत देशमुखांनी नकारार्थक असा इशारा सुद्धा केलेला आहे। या सगळ्याविषयी प्रतिक्रिया देण्याकरता भाजपचे अजित चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया आहे? अनिल देशमुख लोकशाही पॉडकास्टमध्ये म्हणतायत अजित पवारांनी सोबत येण्याकरता मंत्रिपदाची ऑफर दिली, पण ज्यांनी माझा छळ केला त्यांच्यासोबत मी कसं काय जाऊन बसणार? मराठीमध्ये एक म्हण आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट। महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या अतिशय अवनती झालेल्या गृहमंत्री पदाच्या कारकिर्दीला घेऊन भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावून बसण्याची स्वप्न अनिल देशमुख पाहूच कसे शकतात? माझा तर स्पष्ट आरोप आहे की अनिल देशमुख हे आता बातम्यांमध्ये राहण्याकरता हे अशा पद्धतीच्या काहीतरी स्टोऱ्या रंगवून सांगतायत। अनिल देशमुखांनी आपण जेलमध्ये का गेलो याचा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न त्यांचे आका शरद पवार साहेब यांना विचारला पाहिजे। आणि काय घडलं, हे पडद्यामागं काय घडलं, अनिल देशमुखांना नेमकं जेलमध्ये का जावं लागलं, आणि महाभकास आघाडीच्या अतिशय भेसूर अशा भ्रष्टाचाराची भूक भागवण्याकरता अनिल देशमुख काय काय करत होते हे तपासात महाराष्ट्राच्या समोर आलेले आहे। आपण एक लक्षात घ्या। आणि काय तोंडानं भारतीय जनता पार्टीच्या सोबत अनिल देशमुख जाण्याच्या गप्पा करत होते किंवा मला अशी ऑफर दिली। म्हणजे मला असं वाटतं आजच्या दिवशी लोकशाहीच्या माध्यमातून एक प्रकारचा विनोद महाराष्ट्राला सांगावा असा हा प्रकार अनिल देशमुख सांगतायत। अनिल देशमुख यांच्यासारख्या, ज्यांचा भ्रष्टाचार आम्ही उघड केला, यांच्यासारख्या नेत्याला त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं म्हणून भारतीय जनता पार्टीच्या धोरणांनी त्यांना ऑफर दिली असं अनिल देशमुख जर दावा करत असतील तर हास्यास्पद आहे। चव्हाणजी, अनिल देशमुखांचं लोकशाहीच्या पॉडकास्टमध्ये म्हणणं आहे उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी 100 कोटींचा आरोप करण्यात आला। मॅडम, आपण एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांवरती दिवसभर अनेक आरोप होतात, पण एखादा आरोप एखाद्या माणसावरती लागला म्हणजे त्याला लगेच यंत्रणा पकडतील आणि त्याला जेलमध्ये डांबतील असं नसतं। प्राथमिक तपास होतो, त्याच्यामधनं काही पुरावे हाती येतात आणि त्या पुराव्यांच्या आधारे यंत्रणा कारवाई करत असतात। या भ्रष्टाचाराच्या पाळमुळं खणून काढून केंद्रीय यंत्रणांनी त्याचे पुरावे महाराष्ट्राच्या देशाच्या न्याय यंत्रणांच्या समोर आणून अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकलं होतं। आणि महाराष्ट्राच्या म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये गृहमंत्री कारागृहात जातो ही नामुष्की अनिल देशमुखांनी दाखवली। त्याला जबाबदार त्यांचे वरिष्ठ नेते। देशमुखांचं असं पण म्हणणं आहे, अगदी थोडक्यात सांगा, देशमुखांचं असं पण म्हणणं आहे की भाजपच्या सर्वोच्च नेत्याचा निकटवर्तीयच माझ्याकडे आलेला होता, त्यांना 4 मुद्द्यांचं ॲफिडेव्हिट आणलं होतं आणि हे ॲफिडेव्हिट स्वीकारलं असतं तर त्याच वेळी ठाकरेंचं सरकार पडलं असतं, मवियाचं सरकार पडलं असतं। एक गोष्ट आपण लक्षात घ्या, काय असतं की असे अनेक दावे
किंवा अशा अनेक गोष्टी आता अनिल देशमुखांना सांगता येतील, कारण त्यांच्या मनासारखं काही झालं नाही. कारण त्यांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी त्यांचा वापर करून घेतला आणि त्यांना अडकवलं आणि त्यांचा बळी दिला. त्यामुळं आता अनिल देशमुखांचं काय झालंय माहितीये का, की अनिल देशमुखांना राजकीय दृष्ट्या त्यांच्याच नेतृत्वानं एकाकी सोडल्यामुळे अनिल देशमुख असे वैफल्यग्रस्त आरोप करतायत. आता माझा त्यांच्यावरती स्पष्ट आरोप आहे. निश्चित. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.